पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्री आणि मला अतिशय आनंद आहे, निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। 1 कोटीपेक्षा जास्त त्यांच्या खात्यामध्ये। व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्ही ऐकल्याप्रमाणे मित्रांनो, आता सरकारचा सगळ्यात मोठा निर्णय, अखेर तुम्हाला मिळणार अखेर न्याय। आता या घडीची सगळ्यात मोठी बातमी, सरकारने अखेर घेतला ऐतिहासिक निर्णय। आता 18 वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला मतदान कार्ड आणि आधार कार्डवरती मिळणार तब्बल 18,000 रुपये। राज्यातील 12 कोटी जनतेपैकी जवळजवळ 7.5 कोटी जनतेला होणार लाभ। सरकारने घेतला अखेर ऐतिहासिक निर्णय। या निर्णयाचं मित्रांनो नेमकं कसं होणार, लोकांपर्यंत वितरण, तुम्हाला कसे मिळणार पैसे, कोणकोणत्या डॉक्युमेंट्स, कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला द्यावी लागणार आणि ती कुठे जमा करायची आहेत। जर तुमच्याकडे मतदान कार्ड आणि जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुम्ही हा व्हिडिओ चुकवू नका। तुमच्या जवळच्या लोकांना देखील शेअर करा, नातेवाईकांना, मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करा, कारण मिळणार आहेत 18,000 रुपये, जे तुम्हाला वर्षभरासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, यामध्ये आम्ही तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती दिली। मित्रांनो, या दाव्यात खरंच काही राज्य सरकार महत्त्वाच्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे। मित्रांनो, सर्वात आधी आपण या सगळ्यात मोठ्या योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। केंद्र सरकार आणि राज्य सरकार एक नवीन योजना सुरू करत आहे, ज्या अंतर्गत 18 वर्षावरील प्रत्येक नागरिकाला फक्त मतदान कार्ड आणि आधार कार्ड दाखवून 18,000 रुपये दिले जात आहेत। परंतु केंद्र सरकार किंवा महाराष्ट्र राज्य सरकारने अशी कोणती थेट 18,000 रुपये मिळणारी सरसकट योजना जाहीर केली का? होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं। असा कोणताही थेट 18,000 रुपयांचा हप्ता फक्त आधार कार्डवरती, मतदान कार्डवरती मिळणार नाहीत। तर मग नेमका काय, तुम्हाला कसे मिळणार हे पैसे? मग प्रश्न पडतो की हा 18,000 रुपयांचा आकडा नेमका आला कुठून? लोक याबद्दल काय म्हणत आहेत? नेमके हे पैसे तुमच्या बँक खात्यावरती कसे येणार? तेव्हा मित्रांनो, सोशल मीडियावरती या सगळ्या चर्चा सुरू असतात। तुम्हाला सरकारकडून या मेसेजबद्दल सगळ्यात मोठी माहिती दिली गेली आहे। सरकार आता तुम्हाला कसे देणार पैसे ते आता आपण जाणून घेऊया। सध्या महाराष्ट्र सरकार वेगवेगळी कारणं देऊन राज्यामध्ये संपूर्ण लोकांना रोजगार देण्यासाठी वेगवेगळ्या योजना आखत आहे। परंतु जर तुमच्याकडे मतदान कार्ड आणि आधार कार्ड या 2 कागदपत्रांची तुम्ही पूर्तता केली तर तुम्हाला मात्र हे पैसे अतिशय कमी वेळेत आणि तात्काळ तुमच्या बँक खात्यावरती ट्रान्सफर केले जातील। वेळोवेळी सरकार आपल्या राज्यामध्ये लाडक्या बहिणींसाठी, 60 वर्षावरील वयोवृद्धांसाठी, ज्येष्ठांसाठी आणि महाराष्ट्रातील जे काही बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी वारंवार योजना आणत असते। महाराष्ट्र सरकारने मध्यंतरीच जे काही आपले बेरोजगार तरुण आहेत परंतु जे शिकलेले आहेत त्यांच्यासाठी मुख्यमंत्री कौशल योजना लागू केली होती। त्या योजनेच्या अंतर्गत सरकारने अखेर या सगळ्यांनाच न्याय देण्याचं काम केलं आणि महाराष्ट्रामध्ये बेरोजगारांना न्याय मिळाला। त्यांना काही लोकांना 15,000 रुपये, काही लोकांना 18,000 रुपये, काही लोकांना 20,000 रुपये एवढ्या रुपयांपर्यंत पगार मिळाला आणि सरकारने त्यांना थेट त्यांच्या खात्यावरती पैसे देऊन त्यांना विविध कंपन्यांमध्ये, विविध सरकारी योजनांमध्ये त्यांना लाभ मिळवून देण्याचं सरकारने स्पष्टपणे धोरण आखलं आणि जवळजवळ राज्यातील 2 लाख युवकांना नोकरी मिळाली आणि त्यांनी मात्र सरकारचं अभिनंदन केलं आहे। आता मात्र हे तुमच्या बँक खात्यावरती कसे येणार आहेत 18,000 रुपये? नेमके हे कसे येणार? सरकार तुम्हाला हे पैसे कसे देणार आहे? हप्त्याने देणार? यासाठी तुम्हाला कोणती कागदपत्र लागतील हे देखील आपण आता जाणून घेणार आहोत। सुरुवातीला तुम्हाला कागदपत्रांची आवश्यकता कोणती आहे आणि कोणाला मिळणार पैसे हे आपण आता जाणून घेऊया। तुम्हाला सुरुवातीला राशन कार्ड तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे। ज्यांच्याकडे राशन कार्ड आहे त्या राशन कार्डवरती तुमचं नाव असेल तरच तुम्हाला हे पैसे दिले जातील। त्यानंतर तुम्हाला तुमच्याकडे आधार कार्ड देखील तुमचं असायला हवं, जेणेकरून तुम्हाला त्या आधार कार्डवरून तुम्हाला पैसे तुमच्या थेट बँक खात्यावरती येतील।
DBTद्वारे हे पैसे तुमच्या बँक खात्यावरती येणार आहेत. त्यानंतर पुढची महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्याकडे मतदान कार्ड असणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला याचा फायदा तुमच्या पूर्ण आयुष्यामध्ये हे पैसे कंटिन्यू चालू राहण्यासाठी याची आवश्यकता आहे. हे कागदपत्र जर तुम्ही जमा केली तर तुम्हाला मात्र हे हप्ते मिळण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही, कारण की सरकारची ही अशी योजना आहे ज्यांच्याकडे हे कागदपत्र आहेत, ज्यांच्याकडे 21 वर्षाचे वय झाले त्यांना मात्र हे पैसे देण्यासाठी सरकारने तात्काळ पावलं उचलले आहेत. आणि सरकारच्या या पावलांचं देखील सगळीकडूनच प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे सर्वांनीच स्वागत केल्याची चर्चा आता जनमानसामध्ये सुरू झाली आहे. मित्रांनो, आता हे पैसे तुम्हाला कसे मिळणार? हे पैसे तुमच्या बँक खात्यावरती DBTद्वारे म्हणजे डायरेक्ट ट्रान्सफर तुमच्या अकाउंटवरती हे पैसे देण्याची प्रक्रिया सरकारने अगदी काही कालावधीमध्ये सुरू केली आहे. आगामी काळामध्ये विधानसभा लोकसभा या निवडणुका होणार आहेत, त्या निवडणुका तोंडावर आहेत. त्याऐवजी सरकारने ही योजना तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. आता बघूया हे पैसे तुम्हाला कसे मिळणार, नेमके कसे तुमच्या अकाउंटवरती पैसे येणार आहेत, सरकारने नेमकं काय सांगितलं आहे आता बघूया. आता सरकारने हे पैसे सरसकट कुणाला मिळणार हे देखील सांगितलेलं आहे. बघूया. नमो शेतकरी महासन्मान निधी व PM किसान सन्मान निधी योजना शेतकरी बांधवांना वर्षाला PM किसान योजनेचे 6,000 रुपये आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचे 6,000 रुपये असे एकूण 12,000 रुपये तुम्हाला मिळतात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये म्हणजे वर्षाला तुम्हाला 1,800 रुपये सरकार देत असते. त्यामुळे लक्षात द्या, इथे बहुतांश लोक भ्रमित होत आहेत की लाडकी बहीण योजनेची वर्षाची रक्कम 18,000 रुपये, याच योजनेच्या रकमेचा गैरवापर करून प्रत्येक नागरिकाला 18,000 रुपये असं सांगितलं जात आहे. त्यामुळे प्रत्येक महिलेला हे वर्षाला 18,000 रुपये देण्याचा सरकारचा हा लाडक्या बहिणीचा मेसेज सध्या होत आहे प्रचंड प्रमाणामध्ये व्हायरल. वार्षिक विविध मानधने, कामगार कल्याण मंडळाचे अनुदान, विविध संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून मिळणारी मदत या देखील योजना त्यामध्ये आहेत. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, हा लाभ सरसकट का मिळणार नाही? कोणतीही सरकारी योजना जेव्हा लागू होते तेव्हा त्याचे काही कडक नियम असतात. आयकर टॅक्स भरणारे, ज्यांच्या घरात कुणी आयकर भरते त्यांना अशा थेट मदतीचा लाभ मिळणार आहे. सरकारी नोकरी, कुटुंबातील व्यक्ती सरकारी सेवेत असल्यास योजना लागू होत नाही. वार्षिक उत्पन्न मर्यादा, बहुतांश आर्थिक मदत योजनांसाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असणं बंधनकारक असते. वय किंवा लिंग अट, जसे की लाडकी बहीण योजना फक्त 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी आहे, पुरुषांसाठी नाही. त्यामुळे मेसेजमध्ये 21 जिल्ह्यामध्ये अर्ज सुरू असा दावा केला जातो, परंतु रिअलिटी आहे की राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनाच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आधार कार्ड, मतदान कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, बँक पासबुक या सगळ्या कागदपत्रांची आवश्यकता असून पासपोर्ट साईज फोटो देखील तुमच्याकडे असायला हवे, जेणेकरून तुम्हाला हे पैसे तुमच्या बँक खात्यावरती थेट पैसे येतील. तेव्हा शेतकरी बंधवांनो, हा सरकारचा मेसेज तुमच्यापर्यंत आम्ही अगदी व्यवस्थितपणे पोहोचवला आहे. तुम्ही देखील ही माहिती सर्वांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.